आपण सर्वांनी, कारण की डॉक्टरनी सांगितलं, आम्ही सुद्धा एक विचार केला, या रावरी शहरामध्ये एक चांगलं आपलं नगरपालिकेच्या माध्यमातून एक चांगलं प्रकारचं काम या शहरामध्ये झालं पाहिजे आणि त्यामुळं प्राजक्ता दादाला आपण खरी साथ दिली पाहिजे। हे आम्ही 1 वर्षापूर्वी दादाच्या इलेक्शनच्या टायमाला मी माझ्या सर्व सहकार्यांनी दादाला साथ दिली, कारण की इलेक्शन मध्ये जे पराभव होत असतो, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही सुद्धा अनेक वर्षापासून दादांच्या किंवा मोठ्या साहेबांच्या विरुद्ध संघर्ष केला। कैलासवासी रामदास पाटील धुमा त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं मी काम केलं तालुक्यामध्ये, शहरामध्ये, पण एक विचार केला, अनेकांसंग आता आम्ही काम करीत होतो, पण त्यांचे विचार त्यांच्या फक्त स्वार्थासाठी होते, म्हणून आम्ही काही गोष्टींना या ठिकाणी सर्वांनी आम्ही एकत्र बसून आम्ही ठरवलं, कुठल्या प्रकारचं इथून पुढच्या काळामध्ये आपल्या माणसाला खरी आम्हाला साथ द्यायची आहे। पुढे 70 बसण्यासाठी आम्हाला वैयक्तिक आम्ही खरी दादाला साथ दिलेली नाहीये। मित्रांनो, तुम्हाला सांगतो, कारण की दादाचे विचार, दादाची कामाची पद्धत आपल्या या तालुक्याला इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला गरज आहे, म्हणून नगरपालिकेचे इलेक्शन आता 2 तारखेला होणार, पण पुढचं सुद्धा दादाला आपण या ठिकाणी टाळ्या वाजून खरा संदेश आपण दिला पाहिजे। एकमुखी आपण सर्वजण दादांच्या पाठीमागे खरं उभे राहिलं पाहिजे, ही या निमित्ताने आपल्याला मी विनंती करतो। आणि येत्या 2 तारखेला सर्वांनी प्रत्येक प्रभागामध्ये 2 उमेदवार नगरसेवकासाठी आणि नगराध्यक्षाचं त्यांना मतदान करायचं आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये तुम्हाला 3 मतं द्यायची आहे, एक नगराध्यक्ष पदासाठी, एक सोने बापूसाठी आणि एक शेटेताईसाठी, असे आपल्याला प्रत्येकाला 3 मतदान करायचे आहेत। छत्रीच्या बटनावरती आपण बटन दाबून त्याला प्रचंड मताने विजय करा, हीच या ठिकाणी मी आपल्याला नम्र विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।